शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर ठेच पोहोचली जातं तेव्हा शेतकरी पुत्र शांत का बसतो हा प्रश्न अजूनही मला पडतोय। धर्मामध्ये जेव्हा भांडणं लागतात तेव्हा चवताळून उठणारा शेतकरी पुत्र जेव्हा बापाच्या स्वाभिमानावर कोणी बोलायला लागतं तेव्हा का शांत बसतो, तेव्हा हाच नेमका प्रश्न पडतोय। खरंच आम्ही शंड झालोत काय? बबनराव लोणीकर म्हणतोय की शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे आम्ही दिले, शेतकऱ्याच्या मायला, बायकोला, बहिणीला, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे आम्ही दिले। प्रश्न माझा असा आहे, बबनराव लोणीकर साहेब, तुम्ही शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीला पैसे दिले, त्याच्या अगोदरचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी या महाराष्ट्रातली कोणती लाडकी बहीण आली होती की दादा मला महिन्याला 1,500 रुपये तुम्ही द्या? याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? आणि जर तुम्हाला द्यायचंच असेल तर शेतकरी आत्तापर्यंतची कर्जमाफी मागतोय, शेतकरी अनुदान व्यवस्थित मागतोय, शेतकरी त्याला पीक विमा व्यवस्थित मागतोय, तो कधी तुम्ही व्यवस्थित टायमाला आणि वेळेला दिला नाही। कर्जमाफीचं आश्वासन दाखवून, कर्जमाफीचं गाजर दाखवून तुम्ही सत्तेत आलात तरी तुम्ही अजून कर्जमाफी दिली नाही। द्यायचंच असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या पैशाच्या माध्यमातून आम्हाला फक्त आत्तापर्यंत जे तुमचा स्वार्थ आहे तो तुम्ही स्वार्थ साधून घेतलेला आहे। बबनरावजी लोणीकर साहेब, शेतकऱ्याविषयी बोलताना सावधगिरी बाळगून बोलत जा, कारण तुम्ही अमाप पैसा संपत्ती कमावली असेल आमच्या जीवावरती, तरी ती संपत्ती, ते सोनं, ते चांदी, ते पैसा, ते धन दौलत तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर आमच्या शेतात उगवलेलं अन्नच तुम्हाला पचवावं लागेल, तेव्हाच तुम्ही जिवंत राहू शकता। तुर्तास एवढेच। मी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतोय।